पहिला आपण पाहतोय का प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणाचं सुद्धा अतिशय घोळ सध्या स्थितीत आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मंत्री महोदयांना सांगन का जितेंद्रजी आव्हाड यांच्या आईचं नाव देऊन लीलावती आव्हाड अभियांत्रिक महाविद्यालय मुंबईला अध्यक्ष महोदय, आणि डुप्लिकेट गुणपत्रिका बनावट गुणपत्रिका तयार केल्या। 1200 विद्यार्थी आता पुढील शिक्षणापासून वंचित आहे। आंदोलन झाली, सगळं झालं, आपल्याला सुद्धा निवेदन दिलं, मी सुद्धा भेटलो अध्यक्ष महोदय, परंतु तिथल्या अध्यक्षावर सचिवावर कुठलीही कारवाई झाली नाही। आपलं कॉलेज सुरळीत चालू ठेवावं, पैसा मिळवावा या हेतूनं आपण 1200 विद्यार्थ्यांचं आम्ही पाहतोय का आता पुढील शिक्षण गुणपत्रिकाच आम्ही बनावट केल्या, त्यामुळे ते प्रमाणित करून भेटला गेलं नाही आणि त्याच्या अडचणी आपण पाहतोय विद्यार्थ्यांना समोर जावं लागतं। म्हणून याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले अध्यक्ष महोदय, आणि पुढील कारवाई त्या 1200 विद्यार्थ्यांना आपण कधी न्याय देणार ते खऱ्या अर्थानं उत्तर झालं पाहिजे, त्याची माहिती मागून घेतली पाहिजे। जे 1200 विद्यार्थी खेड्यापाड्यातून महाराष्ट्रातून इथं आले त्यांचं पुढील शिक्षण थांबलाय, प्रवेश थांबला अध्यक्ष महोदय, या बाबतीत सुद्धा आपण तातडीनं या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, एका इकडे फी वाढीचं 25% 30% फी वाढी आता प्रत्येक विद्यापीठानं आपापले प्रस्ताव सुरू केले। महाविद्यालयाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा द्यायच्या नाही, तिथं शैक्षणिक काय व्यवस्था आहे, तिथं कुठली साधनं तिथं निर्माण केलेली आहे, असं कुठलंही आम्ही जर महाविद्यालय महाराष्ट्रभर फिरलो तर आम्ही 11वी 12वी नंतर पदवीधर जे महाविद्यालय ती अतिशय वाईट अवस्था आहे। म्हणजे त्यांनी पात्रता पूर्ण आम्ही पाहतो का एकंदरीत पात्रता जे निकष आहे ते निकष न ठेवता, कुठल्याही प्रकारची सुविधा न देता, शैक्षणिक आणि वित्तीय ऑडिट कुठल्याही प्रकारचं आपण करत नाही, आणि फी वाढीचा प्रस्ताव मात्र आपण ठेवत असाल। मंत्रिमंडळात त्याचा विरोध केला, पण तरी सुद्धा मुंबई विद्यापीठानं येत्या 12 तारखेला पुन्हा मीटिंग ठेवून फी वाढ करण्याचा प्रयत्न सुरू करत आहे। त्या माध्यमातून तातडीनं आपण तशा प्रकारची कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का सार्वजनिक आरोग्य विभाग अध्यक्ष महोदय अतिशय राजीव गांधीमध्ये चांगल्या प्रकारचं काम अध्यक्ष महोदय आरोग्य विभागानं केलं आहे, परंतु अध्यक्ष महोदय जीवनदायीमध्ये आपण बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, सगळे मुंबईचे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण अंतर्भूत केले होते अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे आपण नायर जे केएम हॉस्पिटलला जो काही महाराष्ट्रावरून येणारा रुग्णाचा जो काही त्रास होता तो कमी झाला होता अध्यक्ष महोदय, आणि मग जीवनदायीमध्ये काही हे सगळे हॉस्पिटल असल्यामुळं आपण पाहतोय तर त्याचा फायदा जीवनदायीमध्ये व्हायचा, परंतु आता सध्या राजीव गांधीमध्ये कुठल्याही आपण पाहतो का प्रायव्हेट हॉस्पिटल अंतर्भूत केल्या गेले नाही, आणि त्या तशा प्रकारच्या प्रकार आपण पाहतोय का ते 10% जे रुग्णांना सवलती द्यायला पाहिजे ते सुद्धा देत नाही। मला असं समजलं का मंत्रालयीन आणि इतरले सर्व अधिकारी सचिवापासून उपसचिवापर्यंत कक्ष अधिकाऱ्यापर्यंत हे सगळे बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करतात, त्याच्यामुळं 10% गरीबावर उपचार केला नाही तरी त्याच्यावर कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय। ही ज्ञानबाची मेघ अध्यक्ष महोदय, कारण आम्ही पाहतो का हे सगळे सचिव मंडळी, सगळे उपसचिव हे सगळे आम्ही पाहतो का बॉम्बे आम्ही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो का उपचार करतो आणि मोठ्या प्रकारची सुविधा तिथं घेते, आणि सगळा पैसा सरकारच्या तिजोरीतून जातो। याची माहिती दिली पाहिजे अध्यक्ष महोदय का वर्षभरात किती उपसचिव, सचिव, महत्वाच्या अधिकाऱ्यांना किती उपचार प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले, हे जे हॉस्पिटलमध्ये का उपचार करत नाही, केएम हॉस्पिटलमध्ये आमचा उपचार का होत नाही, मग ते आमचे रुग्णालय असून जर हे आमचे अधिकारी तिथे उपचार करत नसेल आणि उलट 10% आम्ही पाहतोय का ज्या गरीब रुग्णांचा उपचार व्हायला पाहिजे त्याच्यावर कारवाई सुद्धा होत नाही, कारण यांचा उपचार याच्या परिवारांचा उपचार तिथं होतं, म्हणून आपण पाहतो ही दवाखाने हॉस्पिटल मोकाट सुटले अध्यक्ष महोदय। मग या संदर्भात सुद्धा कारवाई तातडीनं होणं महत्वाचे आहे। आपण पाहतोय का राजीव गांधीमध्ये जर हे हॉस्पिटल आले नाही अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतोय का नागपूर असू द्या, औरंगाबाद असू द्या, जे मोठे हॉस्पिटल आहे, जे धर्मदाय आयुक्ताच्या निकषामध्ये बसतं त्यांना राजीव गांधीमध्ये घेतलंच पाहिजे, त्यांना क्रमप्राप्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, त्याच्याशिवाय सार्वजनिक आरोग्य आपल्या हॉस्पिटलचा भार कमी होऊ शकणार। आपली राजीव गांधी योजना अतिशय चांगली आहे, परंतु जोपर्यंत त्याचा विस्तार होणार नाही आणि याच्यासोबतच जे तालुक्यावर 30 बेडचे हॉस्पिटल आहे तोपर्यंत त्याची मर्यादा जेपर्यंत तुम्ही वाढवत ना, 50 बेडवरून 30 बेडवर जर आणलं नाही तर तालुक्यावर हा उपचार होणार नाही, सगळा गोंधळ आम्ही पाहतो जिल्ह्यावर होतो अध्यक्ष महोदय। त्या संदर्भात सुद्धा कारवाई अपेक्षित आहे, आताच तर सुरू केलं अध्यक्ष महोदय। आपण पाहतो का माझ्या इथे उपजिल्हा रुग्णालय अध्यक्ष महोदय एकूण आम्ही पाहतो 25 पदं रिक्त आहे अध्यक्ष महोदय, 25 पदं वैद्यकीय आम्ही पाहतो तिथे डॉक्टर नाही,
कुठले टेक्निशियन नाहीये, क्लर्क नाहीये, सफाई कामगार आम्ही पाहिजे, सगळं गोंधळ कारभार सुरू आहे. ट्रॉमा केअर युनिट आम्ही पाहतो मोठ्या दिमाखानं 5-5 कोटी रुपये खर्च करून इतक्या दिमाखानं ते हॉस्पिटल आपण उभे केले, इमारती उभे झाल्या आणि आता लोक तिथं संडास करायला सुरुवात केली, कारण ते सुरुवातच केली नाही, अजूनही पदं भरले नाही. 2 वर्ष झाले आरोग्य विभागाला जातं काय मला समजत नाही, परंतु 2 वर्षापासून फक्त इमारती उभ्या आहे, पण एकही पद भरल्यामुळं ह्या इमारती फक्त शोभेच्या वस्तू. असं का होतंय? असं बरोबर नाही आहे, हे मला समजत नाही. का आम्ही अपक्ष असल्या तर कमी आहे ना, कोणी बोलणारच नाही आणि मीच संख्या कमी आहे. अध्यक्ष महोदय, ट्रॉमा केअर युनिट असू द्या, तिथलं रिक्त पद असू द्या, अचलपूर आम्ही पाहतो जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिथं स्त्री रुग्णालय असणं गरजेचं आहे. मेळघाटचा सगळा आदिवासी भाग तिथे येतं. आम्ही प्रस्ताव सादर केला, पण आरोग्य विभाग काहीच करून विदर्भातला आहे ना. बारामतीला तुम्ही शासकीय महाविद्यालय, वैद्यकीय शासकीय महाविद्यालय देता, तिथं एका जिल्ह्यात एका तालुक्यात 2-2 ग्रामीण रुग्णालय देता आणि आमच्या इकडे आम्ही पाहतो प्राथमिक आरोग्य केंद्राला भाडावं लागतं. ही अशा प्रकारची दूरदृष्टी जर नेत्याची असली तर एकदा आणि धाडा पडल्याशिवाय राहणार नाही सरकार. आणि म्हणून आम्ही पाहतो का दुसरं खेळाडू अध्यक्ष महोदय, सुजाता नथोबा वाघचोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 3 सुवर्ण पदक घेतले. अध्यक्ष महोदय, 3 सुवर्ण पदक घेतले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला. अपंग आहे, 2 पायानं चालता नाहीत. अध्यक्ष महोदय, नवरा अपंग आहे, सुवर्ण पदक घेणारी ही महिला अपंग आहे. आणि आम्ही वडवीर साहेबांना पत्र दिलं होतं अध्यक्ष महोदय 28/2/2014. त्यांनी लिहिलं होतं तपासून तत्काळ GR काढावा. तत्काळचा अर्थ समजत नाही मोगे साहेब, कसं तत्काळ आहे तर तत्काळ म्हणजे आम्ही मागे जाऊन करावं अशा प्रकारची अवस्था आपण पाहतोय का. ही आंतरराष्ट्रीय 3 सुवर्ण पदक या देशाला मिळवून दिले, तिला थेट नियुक्ती देता येत नाही. आम्ही पाहतो का आपण आंतरराष्ट्रीय गेम मध्ये पॅराऑलिम्पिक गेम आपण अंतर्भूत केले नाही. म्हणजे जे चांगल्या प्रकारचे खेळाडू आहे, सक्षम खेळाडू आहे, पण अपंग खेळाडूसाठी खास करून पॅराऑलिम्पिक मध्ये त्यांना जास्त चान्स असतो आणि ते अंतर्भूत जर केले तर यांना थेट नियुक्ती देता येतं. मला वाटतं हे उत्तरात गावित साहेब आपण मला वाटतं राज्य क्रीडा मंत्रालय आपल्याकडे आहे. तातडीनं ज्यांना 3 सुवर्ण पदक भेटले, हे अपंग कुटुंब आहे तरी त्याला नियुक्ती होत नसेल तर ही शोकांकित आहे. छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या इकडे अपंगाला सुद्धा आपण पाहतोय तशा प्रकारच्या सुविधा द्यायच्या नाही. अध्यक्ष महोदय, अतिशय शोकांकित आहे. मी ते सुद्धा अपेक्षा करतो. अध्यक्ष महोदय, जलसंपदा सन्मान्य राज्यमंत्री आमच्या विदर्भाचे आहे, अतिशय काम करण्यात तत्पर आहे अध्यक्ष महोदय. परंतु मी नेहमी बोलत होतो का सोपिया प्रकल्प झाला, अजितदादांना मोठ्या ताकदीनं त्यांच्या भाषेत सांगितलं होतं, सोपिया प्रकल्पातून ज्या दिवशी वीज निघण त्या दिवशी अमरावती जिल्हा लोडशेडिंग मुक्त करू, भारनियम मुक्त करू. अध्यक्ष महोदय, 1 वर्ष झालं आमच्या विदर्भाला विद्युत भेटले नाही, ते पुण्याला गेले अध्यक्ष महोदय डायरेक्ट. अशा प्रकारची नालायकी जर होत असेल 25,000 हेक्टरचं पाणी घ्यायचं, वीज आमच्या माथं निर्माण करायची, आमचं रक्तबामळ सगळं आम्हाला रक्तबामळ करून टाकायचं, अजूनही आम्ही पाहतो का जिल्ह्यात आम्हाला तुम्ही लोडशेडिंग मुक्त का करत नाही? उत्तर दिलं पाहिजे. तुमच्या करारनाम्यात आहे, तुम्ही जेव्हा आम्ही पाणी देताना हे सगळे तुम्ही अटी शर्ती घालून दिल्या होत्या आणि मग आता विद्युत जर निर्माण झाल्यावर अमरावती जिल्हा लोडशेडिंग मुक्त का होत नाही ते सुद्धा आम्हाला सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सुधारित प्रशासकीय मान्यता नाही दिल्या, जे 90% प्रकल्प पूर्ण झाले त्याचे अंतिम एस्टिमेट आपण तयार केले पाहिजे का नाही? 90% आमचे जे धरणाचे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अजूनही तुम्ही अंतिम अंदाजपत्रक पूर्ण करत नाही. त्याच्यामुळे आम्ही पाहतो कालव्यात पाणी आलं पण शेतीत पाणी जात नाही, हे दुःख आहे अध्यक्ष महोदय. 15-15, 20-20 वर्ष होऊन जर फक्त 5% काम झालं नाही म्हणून शेतीला पाणी भेटत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. या संदर्भात जे 95%, 90% पूर्ण प्रकल्प पूर्ण झाले त्याचं पाणी 100% शेतीत कसं जाईल याचं नियोजनाच्या बैठकी आपण घेतल्या पाहिजे, त्या संदर्भात कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा करतो अध्यक्ष महोदय. आणि माझे 2 शब्द संपले.